नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। उबाटा काय? पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे। तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले। निकालादरम्यान राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 1999 सालच्या घटनेचा आधार दिला, तर सुनील प्रभूचा व्हीप अवैध असल्याचं सांगून भरत गोगावलेंचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे। दरम्यान आजच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला आहे। तर कटकारस्थान रचून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे। आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली आहे। स्वतःच 2-3 पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा आणि मजबूत करण्याऐवजी त्यांना पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला। विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला। शिवसेना कुणाची हे लहान मुलंही सांगू शकतं असं उद्धव ठाकरे म्हणाले। तसेच नार्वेकरांना या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आले हे आता समोर आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमाण असते, पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले। त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचे दाखवून दिले। शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे। पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।